आतुरतेने वाट पाहतात अशा भगवान श्रीकृष्ण महाराजांची विलक्षणता अशा महत्त्वपूर्ण विषयावर प्रकाश टाकण्यासाठी येत आहेत परमपूजनीय परम आदरणीय परम श्रद्धेय महंत श्री संतराज बाबाजी बिडकर यांना टाळ्याच्या गजराने आदौ देवकी देवगर्भजननम् गोपी गृहे वर्धनम् मायापूतन जीवतापहरणम् गोवर्धनोद्धारणम् कंसच्छेदन कौरवादिहननम् कुन्तीसुता पालनम् एतद्भागवते पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं भगवान श्री कृष्णचंद्र महाराज की जय। आदिकारण श्री दत्तात्रय प्रभू महाराज त्याचप्रमाणे दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू साधनदाता भगवान श्री चक्रधर महाराजांना मुख्य करून पाचही ईश्वर अवतारांना मी वंदन करतो आणि माझ्या जो विषय आहे त्या विषयाला सुरुवात करतो। आजची आपली ही जी व्याख्यानमाला आहे या व्याख्यानमालेला आज सुरुवात होऊन 20 वर्ष झालेली आहे आणि 21व्या वर्षामध्ये आज ही आपली व्याख्यानमाला पदार्पण करते आहे। याविषयी एक वाक्य आहे काव्य। कवी म्हणतात की इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी। अशा प्रकारे या 20 वर्षापूर्वी लावलेल्या शारदीय व्याख्यानमाला रूपी रोपट्याचा आज मोठा वेल झालेला आहे आणि त्या वेलाला जसे मोठा वेल झाल्यानंतर त्याला विविध फळं फुलं लागतात आणि त्याच्या फळाफुलांनी सुगंधित फळाफुलांनी सर्वजण त्या फळाफुलांचा आस्वाद घेऊन हर्षित होतात, त्याचप्रमाणे आपल्या शारदीय व्याख्यानमालेतून निघालेले असेच अनेक जे वक्ते आहेत त्या वक्त्यांनी जगभरात आपल्या या वक्तव्यांचा सुमधुर असा आणि सुगंधी असा प्रसार प्रचार केलेला आहे। याचप्रमाणे आपल्या या शारदीय व्याख्यानमाला रूपी रोपट्याचे जनक आपणा सर्वांचे श्री गुरुवर्य, प्रिय श्री गुरुवर्य, ज्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर तया ज्ञानियाचे दर्शने पापा होती पुरश्चरणे तयाचा अभेरुण करावा कवने भलतेन वंदावे। अशा प्रकारे आपले आचार्य प्रवर श्री गुरुवर्य श्री मोठे मामाजी या संपूर्ण शारदीय व्याख्यानमालेचे अध्यक्ष सर्वेसर्वा मामाजींच्या चरणी मी वंदन करतो। मामाजींच्या बाबतीत एवढं म्हणेल, ना हिरे मांगू ना मोती मांगू, ना हिरे मांगू ना मोती मांगू, ना मांगू भंडार। श्री मामाजी जैसे श्री गुरुजी मिले यही ईश्वर का आभार, यही ईश्वर का आभार। माझा जो विषय आहे त्या विषयाचं नाव म्हणजे भगवान श्रीकृष्ण महाराजांची विलक्षणता। भगवान श्रीकृष्ण महाराजांची विलक्षणता, तर या विलक्षणता शब्दाचा अर्थ असा की विलक्षणता म्हणजे इतर जीवदेवतांपेक्षा आणि इतर परमेश्वरावतारांपेक्षा सुद्धा भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या अवतारित्वात विलक्षणता वेगळीकता कशी आहे ते मी आपल्याला या माझ्या विषयातून सांगण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे। तर भगवान श्रीकृष्ण महाराजांबाबतीत बोलायचं म्हटलं तर जितकं विलक्षणतेच्या बाबतीत बोललं तितकं कमीच आहे। श्रीकृष्ण महाराजांचं संपूर्ण जीवन हे अनेक विविध विलक्षणतांनी ओतप्रोत असं भरलेलं आहे आणि या ज्या श्रीकृष्ण महाराजांच्या महतीबाबत वेदही जिथे नेती नेती म्हणतात, नेती नेती या शब्दाचा अर्थ असा की जर त्या वेदांना विचारलं की श्रीकृष्ण महाराजांच्या जीवनाचा लीळांचा अर्थ कसा आहे तर ते वेदही म्हणतात की असा आहे असंही आम्हाला वाटत नाही आणि असा अर्थ आहे असंही आम्हाला वाटत नाही। म्हणजे जिथे वेद सुद्धा कानाला हात लावून निशब्द होतात अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजांच्या लीळा या अगम्य आहेत। त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या महत्त्वाबद्दल बोलायचं झालं तर जिथे सहस्रमुख असलेला शेषनाग ज्याला 1000 मुख आहे तो आपल्या 1000 मुखांनी सुद्धा श्रीकृष्ण महाराजांचं जर वर्णन करू लागला
तरी तो थकून जातो, परंतु त्याच्याकडून श्रीकृष्ण महाराजांच्या लीळांचं वर्णन, गुणांचं वर्णन कधी संपत नाही. अशा प्रकारे या श्रीकृष्ण महाराजांच्या विलक्षणतेबाबत माझ्यासारख्या अल्पबुद्धी व्यक्तीने काही बोलावं म्हणजे एखाद्या लोट्याने, छोट्याशा तांब्याने समुद्र उपसून टाकण्याचा प्रयत्न केल्यासारखा आहे. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीत माझ्या मनात असलेली श्रद्धा, प्रेम ते व्यक्त व्हावं. भगवान श्रीकृष्णांचं वाक्पुष्पांनी का असेना अर्चन व्हावं, म्हणून हा विषय मी निवडलेला आहे की वाक्पुष्पी तरी श्रीकृष्ण महाराजांचे अर्चन व्हावं. तर भगवान श्रीकृष्णांची पहिली विलक्षणता जर सांगायचं झालं तर श्रीकृष्ण महाराजांचा जन्म हा तुरुंगात आणि श्रीकृष्ण महाराजांच्या अवतरित्वाचा अंत हा अरण्यात झालेला आहे. ही सगळ्यात पहिली मोठी विलक्षणता आहे. जर परमेश्वर अवताराला श्रीकृष्ण महाराजांचं असं ठरलेलं होतं की पुढचं अवतारित्व कार्य हे मला राजे होऊन पार पाडायचं आहे, तर श्रीकृष्ण महाराजांनी कुठल्या तरी एका मोठ्या राजवाड्यात एका सुंदर अशा राजकन्याच्या उदरी, अतिशय श्रीमंतीमध्ये असलेल्या राजकन्याच्या उदरी अवतार धारण करायला पाहिजे होता. परंतु श्रीकृष्ण महाराजांनी असं न करता एका तुरुंगात बंदिस्त असलेल्या वसुदेव देवकी मातेच्या उदरी आपला अवतार धारण करण्याचा स्वीकार केलं. ही श्रीकृष्ण महाराजांची पहिली विलक्षणता आहे. आणि जन्म होताच श्रीकृष्ण महाराजांनी चतुर्भुज रूपाने आपल्या देवकी मातेला आणि वसुदेवाला दर्शन दिलेलं आहे. आमचे स्वामी म्हणतात की पूर्वी श्रीकृष्ण चक्रवर्ती विज्ञान शक्ती खेळीत नले, पाठी ज्ञानशक्ती स्वीकारली. म्हणजे श्रीकृष्ण महाराजांचे इतर अवतारांपेक्षा विलक्षणता अशी आहे की इतर अवतारांनी काही वर्षानंतर, 12 वर्षानंतर सामर्थ्याचे कार्य वगैरे वगैरे करायला लागत असतील, परंतु श्रीकृष्ण महाराजांचे हे जन्म झाल्या क्षणापासूनच विज्ञान शक्तीचे कार्य प्रकट होऊ लागले होते. आणि श्रीकृष्ण महाराजांनी जन्मताच चतुर्भुज रूपाने आपल्या देवकी मातेला दर्शन दिलेलं होतं. असे उपक्रमांत पक्षकार म्हणतात की तेथीचे ते उपक्रमांत विलक्षण, म्हणजे श्रीकृष्ण महाराजांचं हे जन्मल्यापासून तर अवतार कार्य संपवण्यापर्यंत हे संपूर्ण जीवन विलक्षणतेने भरलेलं आहे. श्रीकृष्ण स्वामींना एकदा भक्तजन विचारतात की जी परमेश्वर अवतारामध्ये आणि जीव देवतांमध्ये फरक कसा ओळखावा, तर स्वामी म्हणतात की युगानुरूप परमेश्वर क्रीडती परी किंचित विलक्षण, म्हणजे जे काही जीवदेवता असतात हे युगानुरूपच क्रीडतात आणि परमेश्वर हे मात्र किंचित विलक्षण, म्हणजे जीवदेवतांच्या सामर्थ्याच्या काही विलक्षण कार्य सुद्धा करतात. असे श्रीकृष्ण महाराजांची ही विलक्षणता आहे. दुसरी श्रीकृष्ण महाराजांची विलक्षणता सांगायची म्हटली तर श्रीकृष्ण महाराजांनी संपूर्ण सामर्थ्य असताना, संपूर्णपणे समर्थ असताना सुद्धा प्रत्येक वेळेला आपल्या सामर्थ्याचा, शक्तीचा उपयोग केला नाही. तर कित्येकदा श्रीकृष्ण महाराजांनी हे दाखवून दिलं की शक्तीपेक्षा कित्येक वेळेला युक्ती ही श्रेष्ठ असते. प्रत्येक वेळेला शक्तीचा वापर करण्याचीच गरज नसते. त्याविषयीचं उदाहरण सांगायचं झालं तर एकदा असं झालं की पांडवांच्या ज्या काही विजय होता त्या विजय मिळवण्याच्या मार्गामध्ये जरासंध नावाचा हा एक मोठा अडथळा पुढे ठरणार होता. आणि त्या जरासंधाच्या राज्यात जाऊन त्याला मारण्याचं म्हटलं तर त्याचे जे 2 मुख्य सेनापती होते, एक हंस आणि एक डिंभक, तर त्या दोघांना मारल्याशिवाय आपल्याला जरासंधापर्यंत पोहोचून त्याला मारता येणार नाही, त्याचा वध करता येणार नाही आणि पांडवांचा विजयाचा मार्ग हा सुकर होणार नाही, हे श्रीकृष्ण महाराजांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी भीमाला, अर्जुनाला सोबत घेतलं आणि एक युक्तीनेच त्यांना, त्या दोघांना मारण्याचा एक मनामध्ये विचार केला. युधिष्ठिराची आज्ञा घेतली, कारण युधिष्ठिर हा सगळ्यात मोठा भाऊ होता. त्याची आज्ञा घेतली की आम्ही अशा मोठ्या महत्वाच्या कामाला चाललेलो आहोत, तर तुमची आज्ञा पाहिजे. युधिष्ठिराने आज्ञा दिली आणि मग श्रीकृष्ण महाराज त्या भीमाला आणि अर्जुनाला घेऊन जरासंधाच्या राज्याच्या प्रवेशद्वाराजवळ गेले. आणि तिथे गेल्यानंतर त्याचे जे 2 मुख्य सेनापती होते, हंस आणि डिंभक, त्यांना नुसते युक्तीनेच मारलं कसं ते आता बघू. तर श्रीकृष्ण महाराज त्या हंस आणि डिंभक या दोघांची इतकी मैत्रत्व होतं की त्याच्यापैकी दोघातला एक कोणी जरी सरला असं त्या दुसऱ्याला जर कळलं तर तो दुसरा स्वतःहूनच आपला आत्महत्या करून घेईल, इतकं त्या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं. आणि ही गोष्ट श्रीकृष्ण महाराजांना माहिती होती. म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी काय केलं, आधी त्या डिंभकाकडे गेले. त्या डिंभक सेनापतीकडे गेल्यावर त्याला श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अहो हंस तर आज मारला गेला. असं म्हटल्याबरोबर त्या डिंभक सेनापतीने
काहीही मागचा पुढचा विचार न करता, काहीही शहानिशा न करता, की हंस नावाचा पक्षी ठरलेला आहे एखादा, की हंस नावाचा माझा मित्रच ठरलेला आहे, हे त्याने माहिती न घेता सरळ त्याला तो धक्का सहन झाला नाही आणि त्याने त्या नदीमध्ये आपलं उडी टाकली आणि आपला देह त्याग केला. अशा प्रकारे न काही बोलताच एका योद्ध्याचा तर पराभव म्हणजे वध झालेला होता. आणि मग श्रीकृष्ण महाराज, भीम आणि अर्जुन त्या हंसाकडे गेले, जो हंस नावाचा सेनापती होता. मग त्या हंस सेनापतीकडे गेल्यावर त्या हंस सेनापतीला श्रीकृष्ण महाराज म्हणतात, या हो, आज तुमचा जो डिंबक आहे मित्र, तुमचा जिवलग, तो जिवलग मित्र आज मारला गेला. आणि मग तो म्हणतो की आम्ही त्याला हे सांगितलं होतं कोणीतरी की हंस मेला, परंतु हंस नावाचा पक्षी मेलेला होता, तुम्ही मेलेले नव्हते. आणि परंतु त्यांनी इतकं तुमच्यावर त्याचं प्रेम आतोनात होतं की त्यांनी कुठलाही विचार विमर्श शोधणी न करता सरळ त्या नदीमध्ये उडी घातली आणि आपला देह सोडला. इतकं त्याचं तुमच्यावर प्रेम होतं. आणि का हो, तुम्हाला तर हे सांगितलं तरी तुमच्या मित्रांनी तर तुमच्या नुसतं मेल्याचं ऐकताच त्यांनी आत्मघात करून घेतला. आणि तुमचं असं काय प्रेम आहे, एवढं तुम्हाला त्याच्या बाबतीत सांगितलं की तो सरला मेला, तुमच्या नुसतं मेल्याची बातमी ऐकली तरी, आणि तर तुम्ही मात्र ऐकून तुम्हाला काहीच फरक पडत नाही. काय मित्र तो कामाचा असेल, याला काय प्रेम म्हणतात का, काय अर्थ नाही, खोटं आहे सगळं तुमचं. असं म्हटल्याबरोबर त्या हंस जो सेनापती होता त्याला सुद्धा ते त्याचा विरह सहन झाला नाही आणि त्याने सुद्धा शस्त्र काढून स्वतःचा आत्मघात करून घेतला. अशा प्रकारे त्यानंतर श्रीकृष्ण महाराजांनी आपले हात झटकले आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात, चला, न शक्तीचा वापर करताच दोन्ही महान बलाढ्य एका योद्ध्यांचा युक्तीने कसा पराभव करता येतो हे श्रीकृष्ण महाराजांनी ते आपल्या युक्तीद्वारे दाखवून दिलं की शक्तीपेक्षा युक्ती ही बऱ्याच वेळेला श्रेष्ठ ठरते. दुसरं उदाहरण सांगायचं झालं, शक्तीपेक्षा युक्तीने कसं बरेच युद्ध जिंकता येतात, तर त्या बाबतीत एकदा असं झालं की महाभारताचं युद्ध चालू होतं आणि कधी नव्हे तो त्या युधिष्ठिराला सुद्धा खुमखुमी आली की आपण सुद्धा आज रणांगणामध्ये जाऊन युद्ध केलं पाहिजे, वीरांना मारलं पाहिजे, लढलं पाहिजे, शौर्य दाखवलं पाहिजे. आणि मग दुर्योधन कोणालाही सोबत न घेता तसाच डायरेक्ट तिकडे त्या महाभारताच्या युद्ध प्रसंगावर तिथं कुरुक्षेत्रावर लढण्यासाठी गेला. आणि मग योगायोगच असा झाला की सर्वात महान कौरवांच्या बाजूने असणारा जो योद्धा कर्ण, त्या कर्णाच्याच नेमका समोर जाऊन पोहोचला. कर्णच त्याच्या समोर आला. आणि मग कर्णाला सुद्धा आनंद झाला की अरे वा, आज तर साक्षात युधिष्ठिर ज्येष्ठ बंधू युद्धाला लढायला. आणि मग कधी नव्हे तो युधिष्ठिर सापडला म्हणून सगळा त्याने रोष त्या युधिष्ठिरावर काढण्याचा सुरुवात केली. आणि त्या इतक्या बाणांचा वर्षाव त्या कर्णाने त्या युधिष्ठिराच्या अंगावर केला की त्याला पळता भुई थोडी करून सोडलं. युधिष्ठिराचा रथ मोडून टाकला. त्याच्या अंगावर बाणांच्या इतक्या जखमा झाल्या की कुठं कुठं बाण लागल्या आणि कुठं कुठून रक्त निघतं हे सुद्धा युधिष्ठिराला लक्षात येईना. आणि मग युधिष्ठिराने शेवटी पळता भुई थोडी होऊन त्यांनी आपला रथ परत फिरवला आणि आपल्या छावणीच्या दिशेने तो पळून जाऊ लागला. अशा प्रकारे पळून जात असताना पुन्हा कर्णाने त्याला मागून त्याचा अपशब्द बोलून त्याचा अपमान करायला सुरुवात केली की अरे पळकुटा, चालला पळून, कशाला आले युद्ध करायला आणि चालले म्हणे राज्य मिळवायला दुर्योधनाच्या विरोधात. माझ्यासारखा कर्ण महायोद्धा असताना तुमची काय जिंकण्याची शक्य आहे. आणि असं पळपुटा म्हटल्यानंतर युधिष्ठिराला ते फार जिव्हारी लागला आणि युधिष्ठिर आपल्या छावणीमध्ये परत आला. छावणीत परत आल्यानंतर त्याच्या मागोमाग काही वेळातच अर्जुन येऊन पोहोचला. आणि मग आल्यानंतर युधिष्ठिराला असं वाटलं की माझा अपमान झालेला आहे पाहून अर्जुनाला सहन झाला नाही आणि अर्जुनाने लगेच त्या कर्णाचा वध केलेला आहे युद्धामध्ये आणि मग तो मला खुश खबर देण्यासाठी आलेला आहे. असं म्हटल्यावर युधिष्ठिराने अर्जुनाला विचारलं, वा, तू खूप छान केलंस, असाच भाऊ पाहिजे, तू लगेच माझा अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या कर्णाचा वध केलास. कर्ण म्हणतो, दादा, माझी कर्णाची आज काही सकाळपासून भेटच नाही, मग तुम्ही इथं कशाला आला. म्हणे, अहो, तुम्ही तिथं युद्धाच्या भूमीवर दिसले नाही, मग दादा कुठे आहेत म्हणून तुमची काळजी वाटली म्हणून मी इकडे छावणीमध्ये परत आलेलो आहे. आणि असं म्हटल्यानंतर जेव्हा युधिष्ठिराला लक्षात आलं की कर्णाने ज्याने माझा इतका अपमान केला तो अजून जिवंत आहे, असं म्हटल्यावर त्या युधिष्ठिराचा फार पायाची आग तळपायाची आग मस्तकात गेली. त्याला ते सहन झालं नाही आणि तो अर्जुनाला नको नको ते बोलून गेला. म्हणता की काय कामाचे तुमच्यासारखे भाऊ एवढे मोठे महान योद्धे म्हणून मिळवता आणि तुमच्या ज्येष्ठ बंधू असलेल्या धर्मराजाचा, युधिष्ठिराचा त्या कर्णाने इतका जोरा म्हणजे पराभव केला. त्याने बाणाचा वर्षाव करून माझा हाल केले आणि मला पळता भुई थोडी करून सोडलं, माझा इतका अपमान केला. नको नको ते नालायकाने मला त्या शिव्या दिल्या आणि तुम्ही नुसतं तोंड घेऊन माझ्याकडे परत आलास.
काय कामाचं तुझं ते शौर्य, काय कामाचं तुझं ते धनुर्विद्या, टाकून देत ते जे गांडीव धनुष्य आहे जाळून टाक, नाही तर ते चोराला देऊन टाक, नाही तर कुठं फेकून दे, काही कामाचं नाही. असं म्हटल्यानंतर त्या अर्जुनाला ते काही सहन झाला नाही आणि त्याला आपली प्रतिज्ञा आठवली आणि त्याने आपली सुरी काढली आणि लगेच तो युधिष्ठिराच्या अंगावर धावून गेला. सोबत श्रीकृष्ण महाराज होते. श्रीकृष्ण महाराजांनी लगेच अर्जुनाला म्हटलं, अरे अरे मूर्ख, काय करतोस, स्वतःच्या भावाला कुठं चाललास मारायला? तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा माझा काही पर्याय नाही, इलाज नाही. तर म्हणे कस काय? माझी अशी म्हणे प्रतिज्ञा होती, ज्यावेळी मला गांडीव धनुष्य प्राप्त झालं त्याच वेळी माझ्या त्या धनुष्यावर इतकं प्रेम होतं निर्माण झालं की मी त्याच वेळेला प्रतिज्ञा घेतली होती की जो कोणी माझ्या या गांडीव धनुष्याचा कधी अपमान करेल त्याच क्षणी मी त्याचा शिरच्छेद करेल. आणि आता ह्या माझे दादा जे आहेत युधिष्ठिर, ते माझे ज्येष्ठ बंधू आहेत, मला अतिशय प्रिय आहेत, जीवापाड प्रिय आहेत, माझं अतिशय प्रेम आहे त्यांच्यावर. परंतु एकीकडे माझी प्रतिज्ञाही आहे आणि मी प्रतिज्ञेपासून कधी परत फिरत नाही. त्यामुळे आता माझा इलाज नाही, मला दादांचा शिरच्छेद करणं हे कर्मप्राप्त आहे. असं म्हटल्यानंतर श्रीकृष्ण महाराज प्रश्नात पडले. म्हटले की आता जे कौरवांना जमलं नाही ते तूच करून टाक, आपसातच तुम्ही झुंजून मारा, म्हणजे कौरवांना आपोआपच सोपं झालं. मग श्रीकृष्ण अर्जुन म्हणतो, आता काय करणार, माझी तर प्रतिज्ञा आहे अशी. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, थांब, तुला जे काय करायचं ते कर, आता प्रतिज्ञाच घेतलेली आहे. तुम्हाला कुरुवंशांना प्रतिज्ञा करायची एवढी घाई काय असते मला हे काही कळत नाही. काही झालं की तुम्ही उठता सुटता प्रतिज्ञा करता, काही झालं नाही की मी अग्निकाष्ठ खाईन, काही झालं की मी अग्निप्रवेश करत, काय तुमच्यामध्ये हे काय आहे पहिल्यापासून मला काही कळत नाही. पण चला, आता तू प्रतिज्ञा केलेलीच आहे, तर इलाज नाही त्याला, तू तुझ्या दादाचा शिरच्छेद केलाच पाहिजे. परंतु शास्त्रामध्ये एक असा उपाय मार्ग सांगितलेला आहे, ते काय ऐकून घेशील का? अर्जुन म्हणतो, काय उपाय सांगितलेला आहे? श्रीकृष्ण महाराज म्हणतात, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जर एखाद्याचा वध करायचा असेल परंतु तो वध न करता त्याची जर निंदा जरी खूप केली तरी ती निंदा सुद्धा शास्त्रामध्ये वधासारखीच मांडल्या गेलेली आहे. म्हणून तू तुझ्या दादाची नुसती युधिष्ठिराची निंदा जरी केलीस तरी ती वध केल्यासारखीच होणार आहे, म्हणजे तुझी प्रतिज्ञाही खोटी ठरणार नाही आणि युधिष्ठिराचा वधही होणार नाही. अर्जुन म्हणाला, नक्की? श्रीकृष्ण महाराज म्हणतात, शास्त्रात सांगितले बाबा, माझं काही म्हणलं. आता तुम्ही सांगता म्हणल्यावर काही खोटं नसणार आहे, तेवढा विश्वास तर तुमच्यावर इतक्या वर्षात माझा बसलेलाच आहे. मग अर्जुनाने नको नको त्या शब्दामध्ये त्याच्या युधिष्ठिराविषयी जे काही विष मनात साठलेलं होतं इतक्या वर्षांचं लहानपणापासूनच सगळं ओकायला सुरुवात केली. आज सगळं करता मात्र काढूनच घ्यायचा, आज योग मार्गच सांगितलेला श्रीकृष्ण महाराजांनी. मग तो त्याने सुरुवात केली, पळपुटा, नाकार, नामर्द, काही कामाचं नाही. आयुष्यात जन्मल्यापासून आतापर्यंत एकही शौर्यकृत्य तुझ्या हातून कधी झालेलं नाही. सगळं आमच्या 5-4 जणांच्या भावाच्या जीवावर सगळ्या उडा मारतो, वेडा कुठला, मूर्ख, असं म्हणून नको नको ते शिवाय जेवढ्या तोंडात येते तेवढ्या सगळ्या दिल्या. म्हणला दूध खेळायला जमत नव्हतं, कशाला खेळायला बसला, स्वतः तर स्वतः हारला. सगळं आमचं या युद्धात सुद्धा राज्य सुद्धा लावून टाकलं, तेही हरवलं. युद्ध ते राज्य हरवलंच, आम्हाला स्वतः हारला, आम्हाला 4 भावाला लावून त्यांनाही हरवून टाकलं. ते असं त्या आमच्या 4 भावांना तर 4 भावांना हरवलं. त्याच्यानंतर स्वतःची आपली 5 जणांची जी मुख्य आवडती लाडकी पत्नी तिला तरी लावू नये, त्यावेळेला तरी डोकं भानावर यायला पाहिजे होतं तुझं. नालायकाला तुला तेही आलं नाही ध्यानावर. ना का ते द्रौपदी सारख्या स्त्रीला सुद्धा तिथं लावून टाकलं त्या दूतामध्ये. तुझी बुद्धी कुठे गेली होती? तिथे गेली होती का खायला? वाक्य नाही असं म्हटलं. आणि मग अर्जुन त्या युधिष्ठिराला मातलं. त्याचं अंतकरण असं अतिशय सातरं झालं, अपमानित झाला. आणि मग असं सगळं बोलल्यानंतर मात्र अर्जुन शांत झाला. मग श्रीकृष्ण महाराज म्हटले, चला, बोलला तो, राग होता त्याचा, बरेच दिवसाचं साठलेलं मनात विष होतं, सगळं ओकून टाकलं, पण आता शांत झाला. आता काही युधिष्ठिराला तो मारणार नाही, चला आपसात भांडून मारायचे तरी वाचले. पण दुसऱ्या क्षणाला असं झालं, अर्जुनाने पुन्हा खडगा उपसलं आणि स्वतःच्याच गळ्यावर मारायला सरसावून घेतलं. तेव्हा श्रीकृष्ण महाराज पुन्हा त्याला म्हणतात, अरे अरे आता काय झालं, आता झालं ना तुझा राग काढून? म्हण, नाही, माझी दुसरी प्रतिज्ञा मला आठवली. अरे बाबा, आता कसली प्रतिज्ञा म्हणे? तिकडे युद्ध चालू आहे, तिकडे ते युद्ध लढवायचं का तुमचं इकडे मिटवायचं? ते म्हणे, मला माहित नाही, माझी दुसरी प्रतिज्ञा मला आठवली, मी प्रतिज्ञेपासून परत फिरणारा माणूस नाही. श्रीकृष्ण महाराजांनी डोक्याला हात मारला. म्हणले, सांग बाबा, दुसरी काय प्रतिज्ञा आहे तुझी? म्हणला, माझी दुसरी प्रतिज्ञा अशी आहे की जे माझे दादा आहेत युधिष्ठिर, ते मला अतिशय जीवापाड प्रिय आहेत
आणि मी अशी प्रतिज्ञा घेतली होती की जो कोणी कधी माझ्या दादांचा अपमान करेल त्याच क्षणी मी त्याचा शिरच्छेद करणार, मग तो कोणी असो, आमच्या 4 भावातला असो किंवा कोणी असो. असं म्हटल्यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हटले, बरं झालं बाबा, आता त्याला मारायचं सोडून त्याला वाचवलं, आता तू स्वतः मर. म्हणजे जे काही सगळ्या कौरवांना इतके दिवसापासून जमत नाहीये ते तू स्वतःला मारून घे, म्हणजे तू संपला, म्हणजे कौरव पांडव संपले. तुझ्या जीवावर तर सगळं युद्ध चालू आहे आणि मग तूच जर असा मरून गेलास तर आपोआपच युद्ध जिंकले. म्हणजे तू राहतो पांडवांचे युद्ध सेनेत आणि काम कोणाचं करतोय, कौरवांचं. म्हणजे तू इकडे स्वतःला मारून घेणार, म्हणजे विजय कोणाला मिळून देणार, आपोआपच स्वतःच्या हातानेच विजयाची माळ कौरवांच्या गळ्यात घालणार. हे कोणतं तुझं हुशारपण आहे. पण चला, आता तू म्हटले प्रतिज्ञा केलेलीच आहे. तो म्हटला नाही, प्रतिज्ञा आहे, मी प्रतिज्ञा आपलं मोडत नसतो, आपलं काय आपल्याला माहित नाही बाकीचं. एक बार आपने कमिटमेंट कर ली तो मैं अपने आप की भी नहीं सुन. असं त्यांनी म्हटलं. श्रीकृष्ण महाराज म्हटले, बाबा बरं यार, पण म्हटले तुला प्रतिज्ञाच आहे तुझी, पूर्ण केलीच पाहिजे, काही हरकत नाही. परंतु एकदा शास्त्र काय म्हणतं ते जरा ऐकून घेशील का? म्हणलं, आहेच का तुमचे शास्त्र पुन्हा? तुम्ही काय म्हणे मरू देणार नाही मला, हे काही प्रतिज्ञा काही पूर्ण करू देणार नाही म्हणे. म्हणे ऐकून तर घे, मग तुला मरायचं तर मर, माझा काही इलाज नाही, पण माझं काम मला केलं पाहिजे. म्हणजे सांग बाबा, सांगा म्हणे तुमचं काय शास्त्र. म्हणजे शास्त्रात असं सांगितलेलं आहे, आत्महत्या करण्यापेक्षा आत्महत्या करणं आणि स्वतःची आत्मस्तुती करणं या दोन्ही गोष्टी समान आहेत. म्हणून तू जर स्वतःचा आत्मघात न करता स्वतःची स्तुती जरी करून घेतली तरी ती शास्त्रामध्ये आत्महत्येसारखीच मांडलेली आहे, आत्महत्येसारखंच पाप त्याला मांडलेलं आहे. म्हणून तू असं कर की फक्त स्वतःची आत्मस्तुती कर, म्हणजे तुझं ते आत्मघात केल्यासारखंच होईल. म्हणजे तूही मरणार नाही आणि तुझी प्रतिज्ञाही मोडणार नाही. अर्जुन पुन्हा म्हणाला, नक्की? श्रीकृष्ण महाराज म्हणले, बाबा शास्त्रात सांगितलेलं आहे आपलं काय, तुला वाटत असेल तर शास्त्र उघडून दाखव, तुला तू पाहून घे. मी म्हणलं, आता तुम्ही खरंच खोटं तर काही बोलणार नाही, शास्त्रात सांगितलं म्हटलं खरंच असणार. आणि मग अर्जुनाने स्वतःची स्तुती करायला सुरुवात केली. मी निवांत कवचाचा कसा पराभव केला, मी महादेवाशी कशी झुंज घेतली, महादेवाशी झुंज घेऊन त्याच्याकडून जे काही नारायणास्त्र आहे, जे काही महाअस्त्र आहेत, पाशुपतास्त्र आहे, ते कसं प्राप्त केलं. आणि अशा विविधतेने आपले जेवढे काही शौर्य गाजून पराक्रम गाजवले ते सगळे अशी स्वतःची स्तुती करायला सुरुवात केली. आणि मग स्तुती झाल्यावर मग अर्जुन शांत झाला. आणि मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात, आता झालं? म्हणे हो, आता झालं, आता माझं काही नाही. मग म्हटले, चल आता आता तरी चल लढायला तिकडे रणांगणात. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजांनी दाखवून दिलं आपल्या विलक्षणतेतून की प्रत्येक वेळेला शक्तीचे श्रेष्ठ नसते, प्रत्येक युद्ध हे शक्तीने सामर्थ्याने जिंकलं जात नसतं, तर युक्तीने सुद्धा बरेच युद्ध ही टाळता येतात आणि जिंकता येतात. त्यानंतर श्रीकृष्ण महाराजांची मोठी एक विलक्षणता म्हणजे की शांतीदूत आहेत श्रीकृष्ण महाराज. श्रीकृष्ण महाराजांनी अवताराच्यासाठी घेतला होता, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशा प्रकारे अधर्म फोफावला असताना अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी श्रीकृष्ण महाराजांनी अवतार धारण केला होता. कारण कौरव हे अतिशय माजलेले होते, पांडवांच्या हक्काचं असलेलं राज्य हे पांडवांना द्यायला तयार नव्हते. आणि शेवटचा एक प्रयत्न म्हणून की श्रीकृष्ण महाराजांना माहिती होते की पुढे किती मोठा महाभारताचं जर युद्ध झालं तर किती मोठा नरसंहार होणार आहे, किती मोठा वर्णसंकर होणार आहे, ते श्रीकृष्ण महाराज जाणून होते. आणि शेवटचा एक प्रयत्न करावा म्हणून पांडवांच्या सोबत श्रीकृष्ण महाराजांनी चर्चा केली. पांडव म्हटले की नका जाऊ द्या, पूर्ण राज्य दुर्योधन आम्हाला देणार नाही हे आम्हाला कळून आलेलं आहे, परंतु शेवटचा प्रयत्न म्हणून तुम्ही आमच्या बाजूने एक प्रस्ताव असा घेऊन जा दुर्योधनाकडे की आम्हाला फक्त अर्ध राज्य दे. अर्ध राज्य जर द्यायला तो तयार झाला नाही तर त्याला म्हणावं कमीत कमी इंद्रप्रस्थाचं राज्य तरी तेवढं आम्हाला दे. आणि तेही जर एकटं राज्य द्यायलाही तयार झाला नाही तर आमच्यासाठी आपण फक्त आमच्या वतीने 5 गाव फक्त मागून घ्या. ते 5 गाव जरी त्यांनी आम्हाला दिले तरी आम्ही त्यामध्ये आनंदाने खुशीने राहू, समाधानाने राहू. असा शेवटचा एक प्रयत्न करण्यासाठी मग श्रीकृष्ण महाराज दुर्योधनाकडे गेले. दुर्योधनाच्या सभेत गेलेले असताना श्रीकृष्ण महाराजांनी दुर्योधन तिथे धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण, कृपाचार्य सगळे महान महान योद्धे राज्यसभा बसलेले असताना श्रीकृष्ण महाराजांनी तिथे शांतीचा प्रस्ताव मांडला. श्रीकृष्ण महाराज म्हणाले की पांडवांचं राज्य हे मुळात पांडवांच्या अधिकाराचं आहे, हे संपूर्ण राज्य तुम्ही त्यांना बिनयुद्ध असं देऊन टाका, हे अनित्य आहे. परंतु दुर्योधनाने ते ऐकलं नाही. दुर्योधन म्हणतो मी त्यांना राज्य देणार नाही.
मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात की ठीक आहे, नाही संपूर्ण राज्य तर एक तर इंद्रप्रस्थ तरी त्यांचं बांधलेलं आधीचं जे होतं त्यांना देऊन टाक. परंतु दुर्योधन म्हटला की नाही, मी इंद्रप्रस्थ एकटा सुद्धा देणार नाही. त्यानंतर श्रीकृष्ण महाराजांना मात्र राग यायला लागला होता की किती हा आतताईपणा, किती हा म्हणजे उद्धटपणा आहे. परंतु शेवटचा प्रयत्न म्हणून श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणाले की जाऊ दे, पांडवाच्या वतीने मी 5 गाव फक्त मागतो, ती 5 गावं जरी तू दिलीस तरी पांडव हे आनंदाने राहतील, तुमच्याशी कुठलाही वैरभाव मनात बाळगणार नाही. मग त्यावेळेलाही मात्र दुर्योधनाने आपली सगळी नीती सोडून दिली आणि तो श्रीकृष्ण महाराजांना म्हणाला की सूच्याग्रम नैव दास्यामी विना युद्धेन केशवा. म्हणजे हे श्रीकृष्ण, हे केशवा, 5 गाव तर काय, पण सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीन सुद्धा मी युद्धाशिवाय पांडवांना देणार नाही. तुम्हाला जे करायचं ते करून घ्या. असं म्हटल्यानंतर मात्र श्रीकृष्ण महाराजांचा पर्याय झाला नाही. आणि मग श्रीकृष्ण महाराज आणि वर तो श्रीकृष्ण महाराजांना म्हटला, आदेश दिला त्याने की हे अरे सैनिकांनो, बांधा या गोव्याला टाका कारागृहामध्ये. त्यावेळेला मात्र शांतीदूत असलेल्या श्रीकृष्णांना क्रांतीदूत बनायला वेळ लागला नाही. आणि मग एका दिनकर सिंह दिनकर नावाच्या कवीने एका आपल्या कवितेतून हा प्रसंग मांडलेला आहे. तो थोडक्यात मी आपल्याला सांगतो आणि आपले विचार संपवतो. तेव्हा त्यांनी श्रीकृष्ण महाराजांना बांधायचा जेव्हा आदेश दिला, त्यावेळेस मात्र श्रीकृष्ण महाराजांनी हरिने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया, डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढ़ाकर साध मुझे, हाँ हाँ दुर्योधन बांध मुझे. उदया ये देख गगन मुझ में लय है, ये देख पवन मुझ में लय है, मुझ में विलीन झनकार सकल, मुझ में लय है संसार सकल, अमरत्व फूलता है मुझ में, संघार झूलता है मुझ में. उदयाचल मेरा दीप्त भाल, भूमंडल वक्षस्थल विशाल, भुज परिधि बंध को घेरे है, मैनाक मेरु पग मेरे है, दीप्ते जो ग्रह नक्षत्र निकर, सब है मेरे मुख के अंदर. ध्रुव हो तो दृश्य अकांड देख, मुझ में सारा ब्रह्मांड देख, चर अचर जीव जगक्षर अक्षर, नश्वर मनुष्य सुर जाति अमर, शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र, शतकोटि सूर्य कोटि शतचंद्र, शतकोटि सरित सर सिंधु मंद्र, शतकोटि विष्णु ब्रह्मा महेश, शतकोटि विष्णु जलपति धनेश, शतकोटि रुद्र शतकोटि काल, शतकोटि दंडधर लोकपाल, जंजीर बढ़ाकर साध मुझे, हाँ हाँ दुर्योधन बांध मुझे. शेवटच्या कडव्यामध्ये श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणतात कि हितवचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य न पहचाना, तो ले मैं भी अब जाता हूँ, अंतिम संकल्प सुनाता हूँ, याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या की मरण होगा. म्हणजे आता मी सुद्धा कौरवांच्या पांडवांकडे जाणार आहे आणि शेवट त्यांना सांगणार आहे की आता युद्धाशिवाय काही पर्याय नाही, आता युद्ध करूनच आपण हे युद्ध जिंकूनच युद्ध हे तुमचं राज्य मिळवणार. आणि मग श्रीकृष्ण महाराजांनी म्हटलं, आहे का तुझ्याकडे एवढ्या मोठ्या बेड्या ज्या मला बांधू शकतील. आणि ते विश्वरूप रौद्ररूप श्रीकृष्णाने प्रकट केलेलं पाहून संपूर्ण जे राज्यसभेमध्ये लोक होते ते सगळे बेशुद्ध झाले. फक्त एक त्या धृतराष्ट्राने उद्धवाच्या तोंडून फक्त ते श्रीकृष्णाच्या रौद्र रूपाचं वर्णन ऐकलं आणि जो दुर्योधन होता त्याचे तर सगळे कपडे ओले झाले, कसे ते तुम्हाला माहितीच आहे. आणि मग पहा, एका बाजूला श्रीकृष्ण कुठे बालपणीचे जे चोरी करताना, माखन चोरी करताना पकडले गेले म्हणून यशोदा मातेच्या हाताने स्वतःला बांधून घेतलं की त्या यशोदा मातेला बांधता येत नसताना स्वतःला दोरीने बांधून घेतलं. आणि एकीकडे पहा की श्रीकृष्ण महाराज इथे एवढं मोठं रौद्र रूप धारण केलं की दुर्योधनाचा सुद्धा तिथे काही चाललं नाही आणि त्याला त्या बांधायला वेळा सुद्धा अपूर्ण पडल्या. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजांच्या या विलक्षणता मी थोडक्यात आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या शारदीय व्याख्यानमालेमध्ये संयोजकांनी, आयोजकांनी मला बोलण्याबद्दल संधी दिली, त्याबद्दल अध्यक्ष आचार्य प्रवर, सर्व आश्रमाचे संचालक आचार्य प्रवर श्री मोठे मामाजी आणि त्याचप्रमाणे सर्व संयोजक आयोजकांचे मी आभार मानतो व माझ्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो. भगवान